अजय महाराज बारसकर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. त्या संदर्भात काय म्हणणं आहे? आपण जे कोण गेलं? बारसकर जे आहेत हां, ते आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बदनामी झाली त्यांची सगळ्या, आपण जी भूमिका मांडली त्यामुळे. आपण आपल्या भूमिकेवरती ठाम. आणि हे कोण आहे पण? नाही नाही, मी विषय समजून गेलो, मी काय बोलायलो नाही. न्यायदेव तर आमचा विश्वास आहे ना, न्यायदेव तर आम्हाला न्याय देईन ना. काय ते मला तर माहिती नाही ते कोण आहे काय असं कुणी जाऊ द्या राव, त्या विषयाला काय लोकांकडे जातीचं कल्याण करायचंय ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. जातीचं वाटोळं करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो, अन्नपाण्यापासून वंचित ठेवतो, त्याच्या अस्तित्व उद्ध्वस्त करतो, अशा लोकांकडे ध्यान नाही द्यायचं. आपल्या समाजासाठी आपल्याला किती करता येईल. गर्दी असलं तरी तितकंच करायचं, गर्दी नसलं तरी तितकंच करायचं. याला म्हणता येईल जातीवरचं प्रेम. मी ते काम करतो. ती कुठं आता काढतात असं ते न्यायदेवते जर गेलं असेल, न्यायदेव तर देईल ना. न्याय नाही, वकील बांधव जातील ना आमचे सगळे, वकील बांधव जातील ना. आपल्याला सांगितलं कोर्टात हजर व्हायला 2 तारखेला आपण गेला नाही, तसं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याचं म्हणणं नाही, याचं म्हणणं आहे. वकील साहेब जातील ना आमचे, न्यायदेवते पुढे उभं राहते ना. त्याचं काय म्हणणं असं कोण येईन काय आहे ते, कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाचं काय करू. माझ्या यांना कोण येत ना, यांना सगळ्यांना मिळून हे कोण कोण येत ना 10-15 जण राज्यातले, यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा आहे. मला समाजासाठी लढाई लढतो, त्या लढाईपासून लांब ठेवायचं आहे. काही काहींचं असं म्हणणं आहे 2 वर्षापासून, तुम्ही बरेचसे पत्रकार अंतरवालीला आलेत. आता ते विषय काढलाच, तुम्ही मला काढायचाच नव्हता. बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, त्यांना काय म्हणतात काय आणखीन काहीतरी म्हणतात. तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय का तेच सांगा मला आधी. तुम्ही म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत. 6 कोटी मराठी मावळे नाहीत काय? ते म्हणजे आम्ही मावळे येतं, आम्हाला मोठंच होऊन देत नाही. तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहिती आहे का? कुठंतरी फाळका हाना आणि आम्हाला द्या. आणि गोरगरिबाचे लेकरं मावळे नाहीत, ते PSI होत नाहीत, पोलीस होत नाहीत, MBBS BHMS ला जात नाहीत, इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरं पोरी, ते मावळे नाहीत. गोरगरिबांचे लेकरं नाहीत, ते त्यांच्या फीसमध्ये माफ व्हायला लागले त्यांना. आता ते मावळे नाहीत का? तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला. एखाद्या राजकारणात नाही का आपण साथ नाही दिली का, ते म्हणतात एक जवळचा मोठा होता, राजकारणात गेला मोठा होतो का? लय मोठा उतार आला तिकडे बाकीचे मराठी त्याला खेळून दे ना. माया संघ राहिलं का फायदा होत नाही. आणि मग ते माझ्या विरोधात अशी गरळ वखत येत, फायदा नाही झाला की. म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही. आणि गरीब जात सुधारली हे कोण आहेत? हे मावळे नाही, तू मावळा आहे वय. फायदा झाल्यावर मग जमतं, नाही फायदा झाला की तो एकाला सुधरून द्यायना जवळच्याला. अरे जवळचे काय सुधारतात, झक मारायला काय सुधारतात रे? आणि गरीबात लेकरं टाकता का मारून? आपण खसता का? आपण भिकारी बनू? 6 कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे, त्यांना सुधरू दे ना. तू सुधारला की मग जात सुधारली आहे का नाही? हे असलं एक उलटं गणित लावतात. आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग मला कसं काय सुधरून द्या ना का? कोण जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे, त्याला पद मिळून देणे, नेत्या संघ बसून देणे, त्याच्या संघ मोठमोठ्याला बैठकाला जाऊन देणे, आणि मग त्याने गाड्या घोड्या घेणे, गरीबाची कुपाटका लागाना. याचा अर्थ असा आहे. अरे मग तसे लोकात चर्चा आहे ना, कोण आहे काय लोकात चर्चा आहे, लोकांनी सांगितलं घेतली. अरे मी केला का नाही हेच माझ्या ध्यानात नाही. ते कुंकड बरळत असं कोण येईन काय केला का नाही मला माहित नाही. लोकात चर्चा असते आता. लोकात चर्चा काय असते आता? लोकात चर्चा असतात यांनी इतके पैसे खाल्ले, तितके पैसे खाल्ले, असं त्यातलंच हे कुणीतरी लोकातल्या चर्चेत म्हणले असतील किंवा म्हणलो का नाही हेच मला माहित नाही. आणि व्यक्ती कोण आहे माहितच नाही तुम्हाला? नाही माझ्या नाव ध्यानात आहे ना. तुम्ही मला आठवण करून द्या, मी लगेच हा म्हणतो. पुन्हा बी ध्यानात आहे ना माझ्या. कोणी मला आठवण जाणून द्या म्हणतो, आडवं नाही बोलत राहू मी. ते बच्चू भाऊ कडू संघ आलेला त्यो का? त्योच का PM म्हणून आलेला? अरे त्याचं काय कथा राव, द्या सोडून. हे म्हणलं कोण आहे काय दुसरा महाराजाला मी काय बोलले ना, तुम्ही महाराज म्हणायलात, तुम्ही महाराज शब्द वापरायलात मला. त्याने मला लक्षात नाही. बच्चू भाऊ कडू संघ PM म्हणून आलेला त्योच का झाला? बिळात असल्याच विषय नका की जोरा. एक प्रश्न असा आहे